तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाड आणि राहुल नार्वेकरांची भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत चर्चाही केल्याचं पाहायला मिळालं। करमाळा तालुक्यातील कृषी पंपासाठी 8 तास वीज पुरवठा द्या। आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। विधान भवनाच्या पॅसेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आमदार नारायण पाटलांनी ही मागणी केली। करमाळा तालुक्यातील 8 तास वीज पुरवठा द्या, नारायण पाटील यांनी ही मागणी केलेली आहे। विधान भवनाच्या पॅसेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी ही मागणी केली। अधिवेशनामध्ये भंडारा आणि पवनीचा 32 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमकपणे मांडला। मंत्रालयात फाईल्स धूळ खात पडून आहेत, मंत्र्यांचं आश्वासन हवेत विरल्याचा आमदार भोंडेकरांनी आरोप केलाय। पुनर्वसन न झाल्यास गावकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा आहे। तातडीने निर्णय घेण्याची सभागृहात भोंडेकरांनी मागणी केली। माझ्या मतदारसंघाचे 32 पैकी 22 प्रस्ताव आपल्या मंत्रालयात आलेले आहेत अध्यक्ष महोदय। आज ते खमारी इथे आत्मदहनाच्या आंदोलनाचा इशारा देतात अध्यक्ष महोदय, कारण पावसाळा आला की जवळपास 32च्या 32 गावांमध्ये पाणी घुसतंय। मी आपल्या माध्यमाने शासनाला विनंती करतोय की 32च्या 32 गावाचा निदान 22 प्रस्ताव आले हे तातडीने निर्णय घेऊन यांना पाहिजे ते जे पुनर्वसन जे काही निकष आहेत त्याच्या पद्धतीने त्यांचा पुनर्वसन करावं एवढी आपल्याकडून विनंती करतो।